सो हाय फ्रेंड्स, सो हे आहे माझं इटलीतलं घर. सो आम्ही इथे आल्यानंतर पहिलं तर मी सगळं घर व्यवस्थित लावलं, सगळे सामान जागेवर ठेवलं आणि त्यानंतर म्हटलं एक छोटासा व्हिडिओ करूया तुमच्या सगळ्यांसाठी. तुम्हाला मी क्विक इटलीतलं घर दाखवते. सो हा आहे हॉल, तुम्ही पाहू शकता. आणि इकडच्या लाईट्स ना अशा असतात पिवळसर कलरच्या, आणि लॅम्प वगैरे सगळ्यांचा कलर तो एकच असतो, पिवळ्या कलरचे लाईट्स असतात इकडे. कारण त्याच्यामागे पण एक इंटेन्शन असतं की त्याच्यामुळे ना गरम तुम्हाला जास्त वाटतं आणि आतमध्ये तुम्ही थोडंसं गरम फील करता, कारण बाहेर खूप प्रचंड थंडी आहे, -2 टेम्परेचर आहे. सो त्यामुळे इकडे अशा लाईट्स असतात. त्यानंतर हे डायनिंग टेबल आहे आणि हा हॉल आहे. हॉल बऱ्यापैकी मोठा होता आणि हा इथे सोफा आहे, इकडे कोपऱ्यात लॅम्प आहे आणि इथे वॉलवर छान छान असे फोटोज लावले होते. इटलीमध्ये तुम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये जा, कुठल्याही हॉटेलमधल्या रूममध्ये जा, तुम्हाला असे फोटो वॉलवर दिसणारच. इथे सगळ्याच हॉटेलमध्ये प्रत्येक घरात हे असे फोटोज असतात वॉलवर. सो खूप छान वाटले मला हे फोटो पाहून इकडे. आणि त्यानंतर समोर स्ट्रेट हॉलच्या ही बाल्कनी आहे. बाल्कनीचा बाहेरचा व्ह्यू मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. थंडी खूप आहे, -2 टेम्परेचर आहे, असं खूप थंडी वाजत होती मला जेव्हा मी बाहेर गेली तेव्हा. पण मला तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवायचाच होता, सो त्यामुळे मी एवढ्या थंडीत पण बाहेर आले आहे इकडे. आणि समोर तिथे स्ट्रेट तुम्ही बघू शकता गाड्या दिसत आहेत. आणि हे जे हिरवं हिरवं आहे समोर ते गार्डन आहे. तो संध्याकाळी ते इव्हिनिंगला मुलं वगैरे खेळायला येतात. आणि जी पानं तुम्ही झाडं बघतायत ना, ज्याच्यावर एकही पान नाही आहे, ॲक्च्युली ना हा पानगळतीचा सीझन असं म्हणतात. झाडावरची सगळी पानं गळून जातात आणि त्यानंतर झाडावर फेब्रुवारी मार्चच्या नंतर इथे पानं यायला चालू होतात. सो हा पानगळतीचा सीझन आहे, त्यामुळे इथे मोस्टली झाडांवर पानं नसतात. सो हा असा बाहेरचा काहीसा व्ह्यू आहे. आणि बाल्कनी मला खूप आवडली, कारण बाल्कनी लांबच्या लांब बाल्कनी होती बाहेरची. म्हणजे गरमीच्या सीझनमध्ये तुम्ही इथे येऊन मस्तपैकी बसू शकता. आणि हा इथे आमचा बेडरूम आहे, हा इथे हॉल आहे. आणि बाय द वे इथे मी कपडे सुकत घातलेले आहेत आमचे, तुम्ही बघू शकता. सो इथे स्टँड आहे हा, जो हॉटेलनेच दिलेला आहे. आणि आत्ता मला खूप थंडी वाजते, सो मी आत आलेली आहे. आणि पहिला आपण खिडकीचा दरवाजा लावून घेऊया, गॅलरीचा. ओके, दरवाजा मी लावला आहे. आणि आता किचनची टूर देते. किचन ना हॉटेलमध्ये ना इथे एक छोटंसं असतं, म्हणजे नॉर्मली तुम्ही जर हॉटेलमध्ये राहत असाल तर असं छोटंसं किचन दिलं असतं. इथे एका साईडला इंडक्शन शेगडी असते आणि इथे तुम्ही जेवण करू शकता. इथे समोर ओव्हन आहे आणि खाली जे तुम्ही बघतायत कॉर्नर ते फ्रीज आहे. ओके, एनिवेज तिथे फ्रीज आहे. आणि हे आहे इलेक्ट्रिक बोर्ड. ॲक्च्युली इथूनच सगळ्या लाईटी वगैरे चालू होतात. सो मेन स्विच आहे हा, ऑन ऑफ वगैरे करण्यासाठी हा मेन स्विच इकडे त्यांनी दिलेला आहे. आणि त्यानंतर इकडे हे जे तुम्ही पाहताय ना, हा हीटर आहे. ॲक्च्युली ना थंडी इथे जास्त असल्यामुळे इथे हॉटेलमध्ये अशी अरेंजमेंट केलेली असते की हीटर असतं, की ते तुम्हाला ॲडजस्ट करायचं असतं. त्यामुळे आतमध्ये एक ऊब राहते घरामध्ये आणि थंडी तुम्हाला तितकीशी जाणवत नाही. सो इथे मी सध्या मॅक्झिमम ठेवलेलं आहे, पण गरमीच्या सीझनमध्ये हे मी मिनिमम ठेवू शकते, कारण तेव्हा खूप गरम असतं. आणि तुम्ही AC पण चालू करू शकता. सो ACची पण इथे सोय आहे ऑफकोर्स. आणि हे इथून आत गेल्यानंतर हे वॉशरूम आहे, तुम्ही बघू शकता. हे बाथ सेक्शन आहे आणि हेही खूप छान त्यांनी अरेंजमेंट केली होती. सो हे तुम्ही पाहू शकता कसं आहे ते. आणि त्यानंतर हा आमचा एक बेडरूम आहे, जो आम्हाला सेपरेट बेडरूम त्यांनी दिला होता. इथे ऋत्वी तिची बाय द वे अभ्यास करत होती, तिचा ऑनलाईन क्लास चालू होते. आणि हा बेडरूम आहे, तुम्ही बघू शकता. बेड आहे आणि इथे छोटासा TV दिलेला आहे त्यांनी. आणि इथून पण सेम व्ह्यू आहे, जसं मी तुम्हाला मगाशी बाहेरून दाखवलं की हा बेडरूम आहे. सो दॅट्स इट, हा सेम व्ह्यू आहे. आणि इथूनही त्या गाड्या वगैरे दिसतात. सो असं काहीसं आमचं इटलीमधलं हे घर आहे. आणि मला ह्या घरामध्ये सगळ्यात जास्त आवडलं असेल तर ती बाल्कनी बाहेरची, जी एकदम मोठी अशी बाल्कनी होती. आणि आत्ता ही समोर मी आहे. सो तुम्हाला जर हा माझा इटलीतल्या घराचा व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली तुम्ही ह्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आणि असे भरपूर सारे व्हिडिओ तुम्हाला ह्या चॅनेलवर पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काही क्वेश्चन्स असतील तुम्हाला तर तुम्ही मग कमेंट सेक्शनमध्ये जाऊन मला नक्कीच विचारू शकता. सो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. नेक्स्ट व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आम्ही जाणार आहोत फिरायला. कुठे जाणार आहोत आणि केव्हा निघणार आहोत, हे सगळे जे अपडेट्स आहेत ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की मिळतील. सो टिल दॅन बाय. आणि हो,
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.